हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. आणि गावाहूनच आहे, हे आपल्या गावच्या दारातून सुरुवात करतो आहे. आणि गावचं आजचं सकाळचं वातावरण बघा आणि हा पाऊस बघा. फार सुंदर असा पाऊस, कंटिन्यू पाऊस आहे सकाळपासून. आणि हे निसर्ग फुललेलं आहे पावसाने. गारवा, पाऊस आणि निसर्ग. दिवसाची सुरुवात इतकी छान झालेली आहे. तो आता म्हणतायत की पुन्हा आता आपण नदीकडे चाललो आहे. नदीला पूर आलेला आहे, सो तोच पाहायला आपण आता चाललो आहे. बघूया किती नदीला पाणी आलेलं आहे आणि आता काय स्थिती झालेली आहे नदीची. बघूया जाऊन पुढे. ही आपल्या गावची विहीर, जिथे पाणी भरलं जातं पिण्याचं. आपण आलेलो आहोत नदीजवळ. हे इथे बुद्धविहार आहे आणि ही नदी अशा प्रकारे वाहत आहे. नदीला आलेला हा पूर आणि ही आपली गावची टीम संपूर्ण. हे अंडरम ग्राउंड, याच्यावर क्रिकेट खेळले जाते. संतप्त असा पाऊस पडताना पावसाचा जोर. मित्रांनो, हे पावसाचा क्लायमेट जे गावाकडे चाललं आहे, फार सुंदर असा पाऊस पडतो. आणि इथे बसून पावसाची जी मजा बघण्यात आहे, खरंच मुंबईसारख्या शहरांमध्ये फार कमीच मिळते. जो इथे अंगणामध्ये, गावच्या अंगणामध्ये बसून पाऊस बघण्यामध्ये जी मजा आहे आणि जी शांतता वातावरण बघण्यात आहे, ती खरंच कुठेच मिळणार नाही. प्रत्येकाने हा अनुभव घ्यावा. किमान एकदा तरी पावसातून गावी जाऊन आपल्या अंगणामधून निसर्गाचा ती मजा घ्यावी आणि एन्जॉय करावं ते वातावरण. खरंच फारच प्रसन्नदायी असं वातावरण वाटतं. फार मजा येते आसपासचा निसर्ग बघून. अतिशय सुंदर अशी हवा, ऑक्सिजन जे शहरात साईडला कधीच मिळत नाही. आता पावसातून आल्यानंतर आता आपण घेतलेला आहे किचनचा ताबा.
आणि किचनमध्ये आपण एकदम स्पेशल डिश, सर्वांची आवडती, म्हणजे सगळ्यांना, म्हणजे जर्मनीपासून अमेरिकेपासून कोकणापासून कितीही कोणत्याही गावात गेलात तर ती ही डिश खाल्ली जाते, अशी आपण डिश बनवणार आहोत. आणि ही डिश जगप्रसिद्ध आहे. ही डिश मी आता बनवणार आहे आणि सर्वांना खाऊ घालणार आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. त्याचं नाव पण मी तुम्हाला एंडिंगला सांगेन ती बनवून झाल्यानंतर. आणि ती कशी लागली हे पण आपण जे खातील त्यांच्याकडून तुम्ही ऐकालच. तो आपण बनवायला सुरुवात करूया आणि मी तुम्हाला दाखवतो. सो आपलं किचन मी तुम्हाला दाखवतो कसं आहे. तर मग आता आपण सुरू करूया रेसिपीसाठी आणि मी तुम्हाला दाखवतो काय काय बनवणार आहे आणि कशा प्रकारे बनवणार आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने आणि खूपच छान अशी ती डिश आहे जे जगामध्ये सर्वजण खातात, पण खूप कमी जणांना ती आवडते. तरी पण ते लोक अत्यंत आवडीने खातात. चला सुरू करूया. आधी आपण गॅस लावून घेऊया. गॅस कसा लावतात, हा हे ऑन झालंय. सो माचीस हे कुठे, माचीस ते हे तरी काढ, ते दिसायला नको काय. गॅसवरती आपण ठेवलेला आहे सगळ्यात आधी कुकर. ठीक आहे, कुकर गरम करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण टाकूया तेल. आपण कुकर घेतलेला आहे बनवण्यासाठी, कारण ती लवकर बनेल आणि सगळ्यांना भूक लागलेली आहे. एक आणि शुद्ध शाकाहारी तेल आहे हे. त्याच्यामध्ये कोणताही मिलावट नसलेलं तेल आहे. वैच. सो तेल आपण ऑलमोस्ट प्रमाणात घेतलेलं आहे, कारण सगळे डाएटवर आहेत आपल्याकडे. सो त्याप्रमाणे आपण तेल घेतलेलं आहे. तेल त्याचं हे तर लाईट तर चालू कर, क्लिअर येते. सो आपण आता ते तेल जरा गरम होऊन द्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण सुरुवातीला टाकूया तडकता भडकता असा कढीपत्ता. म्हणजे कसं तडतड तडतड फडफड फडफड, तुम्ही गाणी ऐकलं असेल बघा. आवाज येतोय काय तुम्हाला? असा आवाज आला पाहिजे. तडकता भडकता असा कढीपत्ता जो देतो स्वाद आणि आस्वाद या डिशला. त्यानंतर आपण टाकतोय यामध्ये काही मिरच्या, ज्या देतात चवीला उत्कृष्ट असा आस्वाद. त्या पण तडकत्या भडकत्या. आणि हे टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये मिक्स करूया. तुम्हाला माहिती आहे कांदा काय आहे, कांदा काय काय करू शकतो. सो हाच तो कांदा आपण यामध्ये टाकलेला आहे आणि चांगल्या प्रकारे हा कांदा लाल होईपर्यंत हलवून घ्यायचा. कांदा अतिशय लालसर असा होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. हे सर्व मिश्रण अत्यंत सुंदर असा सुगंध येईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला हळूच टाकायचं आहे, थोडासा एक कापलेला टोमॅटो. टोमॅटो सध्या फार महाग आहेत, ॲपलचा रेटचा झालेला आहे. जो प्रत्येक देशामध्ये टोमॅटो आज महाग आहे. व भारतामध्ये आणि कोकणामध्ये पण सेम ॲपलच्या रेटने आजकाल टोमॅटो विकला जाते, म्हणून तो आपण जरासा वापरतोय. सो माझ्या मते तरी इंडियामध्येच टोमॅटो खाल्ला जातो. बाकीच्या देशात तर गरिबांसारखे टोमॅटोला इग्नोर करतात, कारण तो महाग झालेला आहे. आपल्या इंडियामध्ये कसे सर्व श्रीमंतच आहे. सो आणि कोकणात तर तुम्ही विचारूच नका, आपल्या कोकणात तर सर्व श्रीमंत आहे. हे सर्व झालेलं आहे. सो याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत हळद, हळद टाकलेली आहे. त्यानंतर लाल तिखट, चवीनुसार लाल तिखट आणि हे टाकून झालेलं आहे. आणि हे टाकल्यानंतर हे प्रॉपर हलवून घ्यायचं आहे.
हे हलवून घेतलेलं आहे आपण चांगल्या प्रकारे. गॅस थोडा कमी केलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे असं ते मिश्रण हलवून घेऊन झाल्यानंतर गॅस थोडा कमी केलेला आपण. ठीक आहे. हे कढीपत्ता वगैरे सर्व नीट शिजल्यानंतर आपण मेन गोष्ट याच्यात टाकणार आहे, जे आहे डाळ आणि राईस. या दोघांचं मिश्रण आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड आहे. सो हे सर्व टाकून आपण याच्यामध्ये हे चांगल्या प्रकारे मिक्स करणार आहोत. तुम्ही बघू शकता हे आपण सर्व मिश्रण याच्यामध्ये टाकले आहे. तुम्हाला थोडीफार कल्पना आली असेल की मी कोणती डिश बनवत आहे, पण मी ही आधी नाही सांगणार आहे. ही मी संपूर्ण झाल्यानंतर मी चेक करतो की कोण कोण गेस करू शकतो की कोणती डिश बनवतोय जी ऑल ओव्हर इंडियामध्ये फेमस आहे आपल्या इथे. हे सगळं टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं मिश्रण. जे आपण मसाले वगैरे टाकलेले ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. जर कोणाला बटाटा वगैरे आवडत असेल ना तर तोही त्याच्यामध्ये टाकू शकतात. सो बटाट्याने तशी आणखी चांगली टेस्ट येते. तो आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स केलेलं आहे आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत आणखी पाणी. एक जे मिश्रण आहे ना त्याच्यापेक्षा एक थोडं जास्तच टाकायचं आहे की त्याच्यामध्ये चमचा थोडाफार भिजेल असं. ठीक आहे. हे आपण मिश्रण मिक्स केलेलं आहे. हे सर्व झाल्यानंतर चवीप्रमाणे आपलं मीठ टाकायचं याच्यामध्ये. मीठ काय आपण नंतरही कमी जास्त करू शकतो. सो मी जरा कमीच टाकतो. डायबिटीज पेशंट पण आहेत, BP पेशंट पण आहेत. सो आपण ते मीठ टाकून प्रॉपर ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे संपूर्ण प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आपण. तुम्हाला माहितीच आहे आता याच्यात टेस्ट येण्यासाठी आपण आणि स्वाद येण्यासाठी याच्यात टाकणार आहोत कोथिंबीर. आणि तुम्हाला माहितीच असेल कोथिंबीरचा काय गुणधर्म येतो. अतिशय चांगला असा सुगंध आपल्या जेवणाला आणि अतिशय सुंदर अशी टेस्ट जेवणाला येते. प्रत्येकजण हे कोथिंबीरचा वापर प्रत्येक जेवणामध्ये करतोच. सो तीच आपण टाकत आहोत. सर्व झाल्यानंतर आपण लावून घेणार आहोत याचं झाकण. कुकरला प्रॉपर अशी शिटी वगैरे लावून झाकण लावून त्याला पॅक करणार आहोत. आणि आता हे गॅस थोडा फास्ट करून 3 शिट्यापर्यंत असंच ठेवणार आहोत. ठीक आहे. बघूया, भेटूया मग नंतर कशी काय झालेली आहे आपली डिश ती मी तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगतोच. अशा प्रकारे आपली शिट्ट्या आलेल्या आहेत कुकरला. बघूया आता कशी झालेली आहे आपली डिश. त्याच्यानंतर मी तुम्हाला नाव पण सांगतो त्या डिशचं, डोंट वरी. आणि अशाच प्रकारे आपली ही जी डिश आहे ती तयार झालेली आहे, जिचं नाव आहे दाल खिचडी. ही दाल खिचडी विदेशात सुद्धा खाल्ली जाते आणि आपण आज तीच काही बनवलेली आहे आणि तीच आपण आज खाणार आहोत. सो सांगतो खाल्ल्यानंतर की कशी झाली होती ती. आणि लाईट गेलेली आहे गावी. पावसामध्ये असं होतच असतं की लाईट येणं जाणं. सो आपण अंधारामध्ये जे काही काम आहे ते अंधारामध्ये करत आहोत. सो सगळीकडे तुम्हाला अंधारच दिसेल. हे दरवाजा उघडला आहे किचनचा. सो आता तुम्हाला कळेल संपूर्ण अंधारातच मी सर्व कामं केलेली आहे. सो आता आपण जी खिचडी पण बनवली आहे ती अंधारातच बनवली आहे. संपूर्ण गावामध्ये असंच सर्व आहे. आणि गावाच्या बाहेरचं मी तुम्हाला दृश्य दाखवतो. पाऊस काय थांबण्याचं नाव नाही घेत आहे. अतिशय सुंदर असा पाऊस पण पडतोय. हे बघा.
आणि हा बघा, हा मनुष्य पावसाची मजा घेतोय. ही आपली खिचडी रेडी झालेली आहे. फारच सुंदर असं दिसते. पाहूया टेस्ट करून कशी झाली आहे. आणि हे निसर्गरम्य वातावरण, या निसर्गामध्ये आम्ही बसून खिचडी खाणार आहोत. मला आजची खिचडी खाऊन कशी वाटली? उत्तम होती. म्हणजे तुम्हाला अशी टेस्टमध्ये काही वेगळं वाटलं? खूप झकास. म्हणजे कोणत्या पद्धतीची तुम्हाला अशी वाटली ती? हॉटेल पद्धतीची होती. म्हणजे छान वाटली ना? छान वाटली. आपल्या निसर्गरम्यात खिचडी खायला खूपच मस्त मजा येते. थँक्यू निखिल. काही मजा कुठे भेटणार नाही. थँक्यू निखिल. थँक्यू पण भेटणार नाही. थँक्यू निखिल. हां, परत एक नंबर झालेली खिचडी, एकदम अप्रतिम झणझणीत अशी चविष्ट झालेली होती खिचडी. ओके, धन्यवाद. मग खिचडी सर्वांनाच आवडली आहे. म्हणजे दोघांच्या प्रतिक्रिया आता आपण पाहिल्यात. सो आवडली. बघू आता पुढे आपल्याला काय काय करायला मिळतं आहे आजच्या दिवसामध्ये. सो ते आपण सर्व पाहू या व्लॉगमध्ये. सो भेटू आपण पुढे काय काय करायचं आहे ते.